नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये उपमुख्यमंत्री जे आहेत आपले यांनी खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आता. तर याच्यामध्ये असं आहे की जे काही 4 चाकी गाडी असली तर पैसे मिळणार का? एकदा एडिट आपण फॉर्म केलेला आहे, पण तरी पण आपलं चुकलं आहे. खूप जणांचे प्रश्न आहेत की मी एडिटचा ऑप्शन आलाय, मी एडिट पण केलाय, पण परत अजून माझी इन्फॉर्मेशन चुकली तर मग मला परत एकदा फॉर्म भरता येणार का? मग माझा एकदा फॉर्म भरलाय तर मी दुसऱ्यांदा फॉर्म भरू शकतो का? एका घरातील किती महिलांना पैसे मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा. कारण काय होतंय, या सगळ्यांना या प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत. सगळ्यांना हे प्रश्न पडलेले आहेत. आता चला एक 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 करून आपण सगळे प्रश्न बघूयात. आपण काय काय प्रश्न तुमचे जे आहेत ते सगळ्यांचं आपण उत्तर देऊ. आणि हे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात महत्वाची घोषणा अशी होती की 4 चाकी गाडी असली तर पैसे मिळणार का? म्हणजे या योजनेत पात्र आहेत का? हे बघा, आपल्याला आधी सांगितलं गेलं होतं की ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांच्याकडे त्यांना मिळणार नाही. पण आता प्रॉब्लेम असा होतोय की लोन काढून गरिबाची घरं आपल्याला माहिती आहेत. गरिबाची जे काही आपली महिला आहेत त्यांनी स्वतःचे सोनं विकून स्वतःचे काही जेवढे स्वतःजवळचे पैसे असतील त्याचं डाऊन पेमेंट करून लोन करून 4 व्हीलर गाड्या घेतलेल्या आहेत. बरोबर? त्यांचं उत्पन्न पण 2.5 लाखापेक्षा कमी पण आहे. बरोबर आहे. मग त्यांनी स्वतःच्या संसारासाठी स्वतःच सगळं सोडून, म्हणजे सगळं सोनं मोडून लोन घेऊन पैसे घेऊन सगळं गाडी घेतलेली आहे. मग त्यांना पण याच्यामध्ये धरलं जातंय की तुम्ही पात्र नाहीयेत. पण आता उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे याच्या बाबतीत की आम्ही याच्यावरती आम्ही समिती बसवणार आहोत. ज्या काही आपल्या महिला आहेत गरीब कुटुंबातील, ज्यांनी लोनवरती गाड्या घेतलेल्या आहेत आपल्या आपल्या घराला एक हातभार म्हणून, तर त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः आता एक कमिटी बसवणार आहे त्याच्यावरती. आणि याच्यावरती लवकरच ते निर्णय देणार आहेत की शक्यतो त्यांचा निर्णय तर असा असणार आहे की म्हणजे ज्यांना लोन वगैरे काढू शकला, म्हणजे ज्यांनी लोन काढलेलं आहे मे बी त्यांना म्हणजे असं आपण आशा करू शकतो की लवकरात लवकर त्या समितीमध्ये निर्णय होईल की सगळ्यांनाच भेटेल. म्हणजे ज्यांनी लोन वगैरे काढून खरंच त्यांची परिस्थिती बेताची आहे का, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे का, तर त्याचा निर्णय होणार आहे. तर याची पण चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः करण्याचं ठरवलं आहे. त्यांनी याच्यासाठी समिती बसवलेली आहे की याच्यावर आपण काय पर्याय घेऊ शकतो आणि लवकरात लवकर निर्णय हा याच्यावरती येणार आहे. पण शक्यतो तर असं वाटतंय की जे काही 4 चाकी गाडी आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे मिळण्याची संभाव्यता आहे. आपण आशा बाळगूया. पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की दादा, माझ्या पण तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तिथं खूप कमेंट्स आहेत की दादा आमच्याकडे एडिटचा ऑप्शन आला आणि एडिट आम्ही केलं तरी पण आमच्याकडून मोबाईल नंबर चुकला, अकाउंट नंबर चुकला, मग आता काय करू? तर हे बघा मित्रांनो, इथं काय होतंय, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आता तरी एडिटचा ऑप्शन हा एकदाच येतोय. म्हणजे तुम्ही एकदाच एडिट करू शकताय त्या फॉर्म मध्ये, परत परत एडिट करता येत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता असं होतंय की चुकून, आपल्याला माहिती आहे सगळंच काही परफेक्ट नसतात, चुकून काय केलं जातं, मोबाईल नंबर चुकीचा टाकला जातो, कधी कधी नाव चुकीचं टाकलं गेलं जातं, कधी कधी आपल्या मोबाईल मधून टायपिंग मिस्टेक होऊन जाते, आहे की नाही? मग तिथं अकाउंट नंबर चुकीचा जातो. मग याच्यासाठी एडिट करता येईल का बाबा परत? तर हो, आपल्याला लवकरच आपलं काय होणार आहे एक गोष्ट सांगतो, तुम्हाला परत एडिट करता येणार आहे लवकरच. असं तुम्ही म्हणू शकता की एकदा फॉर्म भरला चुकला तर तो काय होईल? मग याच्यावरती प्रश्न उठत होते की आमची इन्फॉर्मेशन चुकीची गेली आहे, मग आता आम्ही फॉर्म तर चुकीचा गेला तर मग आता काय करू, आम्ही एडिट करू का? तर याच्यावरती असा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमचा फॉर्म सबमिट होईल, तो रिजेक्ट होईल, पण तुम्हाला परत एकदा फॉर्म भरण्याची संधी येणार आहे. म्हणजे तुम्ही एडिट पण करू शकता. जर असं पण होणार आहे की परत एकदा एडिट पण देता येणार आहे किंवा तोच फॉर्म तुम्ही दुसऱ्यांदा परत भरू शकता, हे पण याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे. त्यामुळं आता काही एवढं लोड घ्यायची गरज नाही. माझी सगळ्या महिलांना एवढंच सांगायचं आहे की चुकलं असेल तर काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला परत फॉर्म भरता येणार आहे किंवा तुम्हाला परत पण एडिट करता येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना कळलं की तुमची जर इन्फॉर्मेशन एडिट करून पण चुकीची झाली असेल, तुमच्याकडून स्वतःकडून चुकीची झाली असेल, चुकीची टाकली गेली असेल, तरी पण घाबरायचं काम नाही. तुम्ही या योजनेत पात्र व्हाल, याच्यासाठी सरकारनं परत एकदा तुम्ही फॉर्म भरू शकता हे सांगितलं आहे.
तर तुम्ही परत म्हणाल की एकदा, मग आम्हाला कोण कोण म्हणलं की एकदाच फॉर्म भरता येतो, दोनदा फॉर्म भरता येणार का? तर मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की आपल्याकडून जर एडिट करताना अजून काही चुकलं असेल, काही इन्फॉर्मेशन राहिली असेल, तर ती इन्फॉर्मेशन तशीच राहू द्या. जर एडिटचा ऑप्शन आला तर चांगला आहे, पण एवढं तर नक्कीच आहे, तुमचा फॉर्म तसाच राहू द्या. तो वरती जाईल, समितीमध्ये तो रिजेक्ट केला जाईल आणि नंतर रिजेक्ट का झाला याची गोष्ट करून तुम्हाला तो फॉर्म परत एकदा भरता येणार आहे. तर तुम्हाला हा फॉर्म दोनदा भरू शकता तुम्ही. कारण काय होणार आहे, खूप जणांकडून चुकून एडिट करताना पण चुकीची माहिती जाते, टायपिंग मिस्टेक होते. तर याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे की तुम्ही तुमचा फॉर्म तो रिजेक्ट होईल. ज्यांचा रिजेक्ट होईल त्यांनाच फक्त फॉर्म दुसऱ्यांदा भरता येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यांचा फॉर्म चुकून एडिट करताना चुकीचा झाला, मग रिजेक्ट झाला, त्यांनाच फॉर्म हा परत भरता येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं याच्यावरती जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. एडिटचा ऑप्शन येईल, एडिट तुम्हाला करता येणार आहे, फॉर्म दुसऱ्यांदा भरता येणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. पुढचं सगळ्यात महत्वाचं विचारलं गेलं की एका घरात किती महिलांना पैसे मिळणार. आता काय होतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पहिला जो जी आर आला होता, तर पहिल्या जी आर मध्ये तर त्यांनी असं सांगितलं होतं की पहिल्या जी आर मध्ये आम्ही एकच घरातली महिला जी आहे ती पात्र असणार आहे. मग आता त्याच्यावरती खूप विषय झाले की आमच्या घरात एक सासू आहे, एक सून आहे, एक मुलगी आहे, तर काय करायचं बुवा. मग त्यांनी असं सांगितलं की एक अविवाहित असेल जी 21 वर्षाच्या पुढची, तिला पण एक मिळू शकेल, किंवा घरातलीला म्हणजे घरात एकापेक्षा म्हणजे जास्त, तर किती, तर 2 महिलांना जास्तीत जास्त पैसे मिळणार. याच्यावरती परत एक प्रश्न केला गेला की समजा आमच्या कुटुंबात आमचं अजून रेशन कार्ड एकत्रच आहे जोड कुटुंबामध्ये, तर मग आम्हाला काय करायचं, एकाच रेशन कार्डवर 3 सुना आहेत, तर काय करायचं, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. तर याच्यावर एक असं सोल्युशन त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही सध्या तरी 2च महिला याच्यावरती घेऊ शकतात. शक्य असेल तर लवकर रेशन कार्ड स्वतंत्र काढून घ्या आणि मग तुम्ही अप्लाय करा. कारण काय होतंय, सरकारला पण तुम्ही बघितलं तर मग ह्याच्यामध्ये आता बघितलं तर खूप वाटा निघत जातील. म्हणून त्यांनी याच्यावरती ठाम निर्णय घेतला आहे की एका घरात 2च महिला ह्या पात्र असणार आहेत. रेशन कार्डवर जर तुमच्या जितक्या महिला आहेत त्यातल्या फक्त 2च महिला पात्र होतील, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर त्याची लाभ घ्यायचा असेल तर लवकर रेशन कार्ड तुम्ही स्वतंत्र कुटुंब वाईज काढू शकता. म्हणजे एका घरात जर 3 भाऊ असतील, त्या तिघे अजून सोबत राहत असतील, तर कमीत कमी रेशन कार्ड 3 काढून घ्या. त्याच्यावरती तुमची एक फॅमिली येईल आणि मग तुमचं घर रेशन कार्डवर स्वतंत्र दिसेल. मग त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यामुळं एका घरातल्या 2च महिला या पात्र ठरलेल्या आहेत, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं काय होतं की आता ह्या 4 चाकी गाडीबद्दल तुम्हाला सांगितलं की 4 चाकी गाडीमध्ये पण सरकार त्याच्यावरती समिती बसवतंय. याच्यावरती विचार-विनिमय होणार की खरंच बाबा आता ज्यांचं काही कर्ज काढून म्हणा, घरातलं सोनं विकून आपल्या महिला आपल्याला माहिती आहे किती मदत करतात वर येण्यासाठी, तर याच्यामध्ये कुठेतरी चुकीचं आहे की बाबा यांनी स्वतःचं कर्ज काढून वाहन घेतलेलं आहे, तर मग यांना का लाभ भेटू नये. तर यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी लवकर एक समिती बसून ह्याचा निर्णय घेणार आहेत. ते एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एडिट जे करता येणार आहे ते परत तुम्हाला एडिट करता येणार आहे. तर एडिट करताना जर चुकीचा फॉर्म झाला तर घाबरू नका, तो फॉर्म तसाच सबमिट करा. तो फॉर्म वरती जाईल, तो रिजेक्ट होईल आणि मग परत एकदा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. म्हणजेच की एकदा नाही तर 2दा फॉर्म भरता येणार आहे, याची तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्टचं म्हणजे काय, तर एका घरात 3-4 महिला नाही तर फक्त 2च महिलांना याचा लाभ मिळणार आहे, याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे. तर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर ते तुम्ही डाऊट कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. जमलंच तर सगळ्या कमेंटचं उत्तर देण्याचं मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रायबर खूप कमी आहेत, व्ह्यूज येतात पण सबस्क्राईबच करत नाहीत. तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही याच्यावरती डाऊट असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.